पुणे येथील खडकवासला मतदारसंघामध्ये रमेश वांजळे यांचे सुपुत्र यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे स्वतः आले होते। त्या ठिकाणी त्यांनी मनसेचं विजन लोकांसमोर ठेवलं। एक वेगळ्या पद्धतीचं भाषण लोकांना या ठिकाणी ऐकायला भेटलं। राज ठाकरे काय बोलत आहेत आपण ते ऐकतोय। आज माझे मित्र, माझे सहकारी रमेश वांजळे यांच्या मुलासाठी म्हणून मी आज इथे प्रचाराला आलोय। मयुरेशला जेव्हा मी बघितलं पहिल्यांदा, माझे बंधू जयदेव ठाकरे, त्यांचा मुलगा राहुल ठाकरे, मला पहिल्यांदा वाटलं हा राहुलच आला आहे, तसाच दिसतो तो माझा राहुल पुतण्या माझा। मला वाटलं की अरे राहुल आलाय, नंतर कळलं आमचा रमेश वांजळेंचा मुलगा आलाय। मग परत एकला गोष्ट लक्षात आली, शेवटी पुतण्याच आलाय। मला तो दिवस अजूनही आठवतोय मला। आमचा रमेश शेवटचं जे कोणाशी बोलला असेल ते तो मायाशी बोलला। मी त्याला फोन लावला आणि मला तरी सांगितलं, साहेब मी बस हॉस्पिटलला आलोय, MRI काढायला, 10 मिनिटात माझा MRI झाला की लगेच मी तुम्हाला फोन करतो। मी म्हटलं झालं लगेच फोन कर, जरा मला बोलायचं आहे, महत्त्वाचं आहे। आणि 15 मिनिटांनी 20 मिनिटांनी मला फोन आला की आमचा रमेश गेला। मी म्हटलं म्हणजे माझ्याशी आत्ता तर बोलला, म्हटलं नाही म्हणे त्या MRI काढताना म्हणे गेला। काय बोलायचं मला, पुढे काय बोलायचं समजेच ना मला। बाकीचे अनेक जण मला सोडून गेले, पण आज रमेश असता, आज रमेश माझ्या बरोबर असता। अनेकदा मी त्याला सांगायचो ती वजनं काढ म्हटलं गळ्यातली। आणि सोन्याने म्हटलेलंही तसंच आहे, पण गोड पोरगा आहे, प्रामाणिक मुलगा आहे। म्हणजे आज हे तुम्ही परत मतदान कराल, ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला तर करालच कराल, पण ते मतदान करताना तुम्हाला असं वाटेल आपण परत रमेश वांजळेंसाठीच मतदान करतो। आज विधानसभेच्या निवडणुका या सगळ्या लागल्यात। सगळ्या मतदारसंघामध्ये काही मला जाणं शक्य नाही। 14-15 दिवसच मला मिळाले, मला काय सगळ्यांनाच मिळाले। आणि मग त्याच्याबद्दल मी कसा बसा, कारण काय होतं शहरामध्ये सहसा सकाळच्या सभा फार होत नाहीत। लोक कामावर गेलेले असतात, कुठेतरी कामामध्ये असतात, शाळा कॉलेजमध्ये गेलेले असतात, गृहिणी आपल्या घरी असतात, आणि मग सकाळच्या सभा करणं खूप कठीण होऊन बसतं। आणि त्याच्यामुळे मग संध्याकाळच्या सभा हे अख्खं पुढं तुडवत यायचं। आता मी हडपसरला होतो, हडपसरवरनं इथे यायचं, आता इथून परत मला विमानतळावर जायचं, इथून परत मला मुंबईला जायचं, परत मुंबईला काही बैठका आहेत। तुमच्या स्वप्नामध्ये नवा महाराष्ट्र दिसला पाहिजे। हे स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणून जे तुम्हाला चिखलामध्ये घालतायत ना, यांच्यापासून तुम्ही बाहेर आलं पाहिजे। ह्यांना चिखलात घाला, नाहीतर या देशाला दिशा देणारा महाराष्ट्र, त्याची जी दशा झाली अजून खड्ड्यात जाऊ आपण। ही जी माणसं आता जी उभी आहेत निवडणुकीला, बाकीच्या पक्षांमध्ये कोणतंही स्वप्न नाही, कोणताही विचार नाही। जाहीरनामे नुसते तुमच्या तोंडावरती फेकायचे, हे दर 5 वर्षांनंतर ठरलेली गोष्ट असते। उद्या सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उद्या आपला जाहीरनामा बाहेर येतोय। माझ्या खरं तर पुढच्या वाक्याला तुमच्या टाळ्या यायला पाहिजे होत्या। याचं कारण असे, कारण हा पहिला या महाराष्ट्रामधला जाहीरनामा आहे ज्याच्यामध्ये आपण महाराष्ट्रातल्या प्रश्नांची उत्तरं, हे सोडवायचे कसे प्रश्न ते देखील आपण त्या उद्याच्या जाहीरनाम्यामध्ये देतोय।
महाराष्ट्राचा विकास आराखडा, महाराष्ट्राची ब्ल्यूप्रिंट 2014ला आपण आणली. 2006 साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ज्याला स्थापना झाली त्यावेळेला मी म्हटलं होतं मला महाराष्ट्राची ब्ल्यूप्रिंट मला महाराष्ट्रासमोर आणायची आहे. या राज्यामधले प्रश्न सुटत नाहीत कसे काय? का नाही सुटत? हे काही रॉकेट सायन्स नाहीये, हे काय आपल्याला अणुबॉम्ब बनवायचा नाहीये. अहो जगामध्ये हे सगळे प्रश्न सुटलेले आहेत, मग आपल्याकडे का नाही सुटत? कारण इच्छाशक्ती असलेली माणसंच नाहीत. शरद पवार साहेबांच्या बारामतीमध्ये जा, बारामती तालुक्यामध्ये जा आणि त्या तालुक्यामध्ये गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की किती इंडस्ट्रीज शरद पवार साहेबांनी त्या तालुक्यामध्ये आणलेले आहेत. किती किती उद्योग आणले त्या तालुक्यामध्ये. मग पवार साहेब जर बारामती तालुक्यामध्ये जर समजा तुम्ही उद्योगधंदे आणू शकता, माझ्या महाराष्ट्रात का नाही आणले? आम्ही तुम्हाला महाराष्ट्राचा नेता म्हणून का म्हणायचं? जो महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागामध्ये उद्योगधंदे आणेल, महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागामध्ये जेव्हा उद्योगधंदे येऊन ज्याला रोजगार निर्माण होईल, माझ्या बेरोजगार तरुणांना ज्याला काम मिळेल, तो महाराष्ट्राचा नेता. स्वतःच्या तालुक्यामध्ये विकास करा, हा तालुक्याचा नेता. जाणता राजा बिंचा राजा तर नंतरचीच गोष्ट. पण मी एक महाराष्ट्राचं स्वप्न पाहतोय आणि ते स्वप्न खरं आहे. जे मला स्वप्न हे उतरवता येण्यासारखं आहे, पण ते पहिल्या उद्या तुम्ही मी सत्ताच मागतोय तुमच्याकडे. या महाराष्ट्राची सत्ताच मागतोय. पण हे सत्ता मागत असताना पहिल्या 5 वर्षामध्ये हे गेले 50-60 वर्षाचे प्रश्न सुटणार नाहीत. मी तुम्हाला मुद्दा म्हणून आत्ताच सांगून ठेवतोय. पण पहिल्या 5 वर्षामध्ये तुमच्या हे लक्षात येईल की या सगळ्या प्रश्नांना हात घातला गेला आहे. हे प्रश्न सोडवण्याच्या मार्गावरती आहेत. तुम्हाला त्याच्या पुढची पण 5 वर्ष तुम्ही स्वतःहून द्याल. तुम्ही एकदा काहीतरी नाशिकमध्ये जाऊन या. 5 वर्ष दिली होती. त्या 5 वर्षामध्ये मी नाशिककरांचा पुढच्या 50-60 वर्षाचा पाण्याचा प्रश्न सोडून टाकला. 50-60 वर्षाचा, 5-10 वर्षाचा नाही. नाशिकमध्ये मी ज्या प्रकारचे रस्ते बांधले आम्ही, त्या रस्त्यामध्ये खड्डे तुम्हाला सापडणार नाहीत. पण बाकीच्या आमच्या सगळ्या शहरांमध्ये तुम्हाला रस्त्यांमध्ये खड्डे सापडतील, नाशिकमध्ये नाही सापडणार. म्हणजे खड्ड्यांशिवायचे रस्ते होऊ शकतात. शहराचं चांगलं नियोजन होऊ शकतं. तुम्हाला चांगली शांतता लाभू शकते. तुम्हाला चांगल्या आपल्या मुलांसाठी चांगल्या शाळा मिळू शकतात. आपल्या मुलांसाठी चांगले कॉलेजेस मिळू शकतात. तुम्हाला चांगली मार्केट्स मिळू शकतात. तुम्हाला चालायला चांगले फुटपाथ मिळू शकतात. ह्या सगळ्या गोष्टी मिळू शकतात. पण त्याच्यासाठी राज ठाकरे पाहिजे. हे वाक्य मी अत्यंत जबाबदारीने बोलतोय, अत्यंत जबाबदारीने बोलतोय. माझी आपणा सर्वांना म्हणून मी हात जोडून विनंती आहे की अनेकांना संधी दिलीत तुम्ही. अनेक तुम्ही आमदार पाहिलेत, अनेक तुम्ही खासदार पाहिलेत. आज इकडे मयूरेश उभा आहे. कुठे आहे? येते समोर. आणि आमचा उमेश जगताप कुठे? इकडे पुरंदरचा आमचा उमेदवार. हे स्वप्न पूर्ण पुढे पडशील हळू. आपल्याला जिंकायचं आहे. येणाऱ्या 20 तारखेला कुठेही गाफील राहू नका. ही जी माणसं येतील, जी 5-5 वर्ष ज्या प्रकारचा तमाशा करून ठेवला या लोकांनी ना, कोणी खोक्यात मोजला जातोय, कोणी विकला जातोय, कोणी कुठचा पक्ष दुसऱ्या पक्षाबरोबर जातोय. काय वाटेल ते चालू आहे या महाराष्ट्रामध्ये 5 वर्ष. तुमच्या मताला काही किंमत नाहीये. तुम्ही मतदानासाठी म्हणून उभं राहायचं उन्हातानामध्ये. तुम्ही एका माणसाला मतदान करायचं आणि मग त्या माणसाने उठून दुसऱ्या पक्षात जायचं. अरे गधड्या, मग आम्ही त्याच पक्षाला दिलं असतं ना, मतदान केलं असतं ना. तो पक्ष नको म्हणून तुला मतदान केलं आणि तू त्या पक्षाबरोबर जाऊन बसला. हा सगळा जो खेळ सुरू आहे ना गेल्या 5 वर्षामधला युती आघाड्यांचा, कोण कुठे जातोय, कोण कुठे विकला जातोय, कोण कोणाबरोबर चाललंय काही माहित नाही.
म्हणजे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये जर आज बघायला गेलं तर महाराष्ट्राची IPL झाली आहे. कोण कुठच्या संघातनं खेळतोय हेच कळत नाही आणि कुठच्या संघाबद्दल टाळ्या वाजवायच्या हे पण कळत नाही आम्हाला आता. आज जो तुमच्या मतांचा जो अपमान गेल्या 5 वर्षामध्ये झालाय ना, त्याचा बदला घ्यायची वेळ आली आहे. आज महाराष्ट्रामध्ये सगळ्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार उभे आहेत. ज्या लोकांनी या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अख्खा राजकीय चिखल करून ठेवला, शर्मेने मान खाली घालायला लावली आम्हाला, ती परिस्थिती जर दूर करायची असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिथे जिथे म्हणून उमेदवार उभे असतील महाराष्ट्रामध्ये, मला सगळ्या मतदारसंघामध्ये मला जाता नाही आलं, येऊ शकलो नाही, त्याबद्दल मी क्षमा मागतो महाराष्ट्राची. परंतु जिथे जिथे माझं या टेलिव्हिजन माध्यमातून किंवा सोशल मीडियामधनं कुठूनही माझं भाषण ऐकत असाल, माझी सर्वांना महाराष्ट्राला माझी हात जोडून विनंती आहे, जिथे जिथे म्हणून माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार उभे असतील त्यांना येत्या 20 तारखेला आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून प्रत्येकाला प्रचंड प्रचंड मतांनी आपण विजयी करावं असं एक आवाहन सर्वांसमोर करतो.